नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. शिवबाडाच्या नेत्या सुषमा अंधारे अचानक तारतम्यावर बोलू लागले आहेत. त्यामुळे त्या नेमकं काय बोलल्या आहेत याच्यावर बोलणं आम्हालाही भाग आहे. शिवबाडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनाचे कर्ते जरांगे पाटील यांचं कौतुक केलं होतं आणि या कौतुकाला काही फार दिवस लोटलेले नाही आहेत. अचानक या पक्षाला साक्षात्कार झालेला आहे की मनोज जरांगे पाटील यांचा फोकस हललेला आहे. पक्षाचा चेहरा बनलेल्या सुषमा अंधारे यांनी तशी जाहीर टीका केली आहे आणि जरांगेंवर टीका करताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची जोरदार पाठराखण केलेली आहे. शिवबाटाच्या नेत्यांना ही तारेवरची कसरत का करावी लागते असा प्रश्न लोकांना पडलेला आहे आणि आम्हाला सुद्धा. राजकारणात रोखठोक भूमिका घेणं अनेकदा परवडत नाही आणि रोखठोक भूमिका घेणं हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा स्वभाव नाही आहे. ते आज एक बोलतात उद्या दुसरं, आज एकाच्या बाजूने बोलतात उद्या दुसऱ्याच्या बाजूने. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात ते आणि त्यांचा पक्ष इतक्या लवकर पलटी मारेल अशी शक्यता कोणाला वाटत नव्हती, कारण सध्या राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जबरदस्त हवा आहे. मराठा आंदोलन अगदीच प्राथमिक स्थितीमध्ये होतं. त्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर कौतुकाची फुलं उधळली होती. मनोज जरांगे पाटील हे आंदोलन अगदी योग्य रीतीने पुढे नेत आहेत या शब्दामध्ये त्यांचं कौतुक केलं होतं. जालन्यामध्ये जो लाठीमार झाला त्या लाठीमाराची तुलना उद्धव ठाकरे यांनी थेट जालियनवाला बागेतल्या हत्याकांडाशी केली होती. हे स्वाभाविक सुद्धा होतं, कारण मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारच्या विरोधात एल्गार करत होते. राज्यात त्यांनी सुरू केलेलं मराठा आंदोलन जर तापलं असतं तर त्याचे चटके राज्य सरकारला बसले असते. जरांगे पाटील यांचं कौतुक करणं यात उद्धव ठाकरे यांचा राजकीय फायदा होता आणि त्याच्यामुळे ते जरांगेंच्या पाठीशी उभे आहेत अशा प्रकारचं चित्र त्यांनी सुरुवातीच्या काळात निर्माण केलं. अचानक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं मतपरिवर्तन झालं. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार पलटी मारली आणि सुषमा अंधारे यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. त्यांनी त्यांच्या आंदोलनातले दोष दाखवले. जरांगे पाटील हे कशा प्रकारचा दुटप्पीपणा करतायत हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केलं. एका बाजूला म्हणायचं की आम्ही मागास आहोत आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला पाटीलसुद्धा म्हणून घ्यायचं. जरांगे जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांच्यावर JCBने पुष्पवृष्टी करण्यात येते. जरांगेंच्या सभासाठी 150 एकरांची संत्र्याची बागायत नष्ट केली जाते, साफ केली जाते. एका बाजूला म्हणायचं की आम्ही मागास आहोत आणि दुसऱ्या बाजूला असंही म्हणायचं की भुजबळांनी मराठ्यांच्या हाताखाली काम केलं होतं. जरांगेंच्या या तमाम विधानांचा दाखला देत सुषमा अंधारे यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे. मनोज जरांगेंचं आधी ठाकरेंना कौतुक होतं, अचानक त्यांचे शब्द शिवबाडाच्या नेत्यांना बोचायला का लागले हा प्रश्न काही फार कठीण नाही आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे. छगन भुजबळ यांच्यावर ते टीकेचा जबरदस्त भडीमार करताना दिसत आहेत आणि त्याच्याचमुळे छगन भुजबळ यांची जोरदार पाठराखण करण्यासाठी सुषमा अंधारे पुढे सरसावलेले आहेत. छगन भुजबळ हे राज्याचे तालेवार नेते आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी समता परिषदेसारखं आंदोलन उभं केलं. त्यामुळे भुजबळांच्या विरोधात बोलताना जरांगे पाटील यांनी तारतम्य बाळगण्याची गरज आहे असं सुषमा अंधारे यांनी जरांगे पाटील यांना सुनावलेलं आहे. आणि तेवढ्यावर ते थांबलेले नाही आहेत. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील सुरुवातीला मराठा आरक्षणासाठी लढत होते, आता मात्र त्यांची टीका अत्यंत वैयक्तिक झालेली आहे. जे विषय बोलणं अडचणीचं असतं ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा सुषमा अंधारे यांच्या तोंडून वदवून घेत असतात. जरांगेंवर जी सुषमा अंधारेंनी टीका केलेली आहे ती टीकासुद्धा याला अपवाद असण्याचं कारण नाही आहे. सुषमा अंधारे यांनी जरांगेंना तारतम्याचा सल्ला दिलेला आहे हा सगळ्यात मोठा विनोद आहे. तारतम्याचा आणि ठाकरेंच्या पक्षाचा काडी मात्र संबंध नाही आहे. सुषमा अंधारे यांना जर तारतम्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी तो सर्वात आधी संजय राऊतांना देण्याची गरज आहे. संजय राऊत रोज सकाळी 9 वाजता मॅटनी शो करतात. बूमची गर्दी आणि कॅमेऱ्याच्या गर्दीच्या समोर हा शो होतो आणि या शोचा तारतम्याशी कधीच संबंध नसतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा, त्यांच्या पत्रकार परिषदा, युवराज आदित्य ठाकरे यांची वक्तव्य याचाही कधी तारतम्याशी संबंध नसतो. अर्थात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुनावणे आहेत की सुषमा अंधारे यांची उंची नाही आहे आणि समजा त्यांनी धारिष्ट करून या दोघांना सुनावण्याचं ठरवलं तर सर्वात आधी त्यांना स्वतःची शेलकी विधानं बंद करावी लागतील. मनोज जरांगे पाटील पहिल्यांदा तारतम्य सोडून बोललेले नाही आहेत. त्यामुळे अचानक भुजबळांचा कळवळा का आला हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. राज्यातला काड्या करणारा नेता अशा प्रकारे त्यांचा उल्लेख केला. तेव्हासुद्धा त्यांनी तारतम्य सोडलं होतं, परंतु त्यावेळी
शिवबाडाच्या नेत्यांना अजिबात राग आला नाही, उलट जरांगेंचं त्यांना कौतुकच वाटलं असणार. या सगळ्या वादाची त्यांनी मजा घेतली असणार, कारण तेव्हा मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचा सामना होता. आता सामना छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा जरी रंगलेला दिसला असला तरी प्रत्यक्षात हा सामना मराठा विरोधात ओबीसी अशा प्रकारचा आहे. आणि त्याच्याचमुळे ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांची कसरत सुरू आहे. आपण जर सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने बोलत राहिलो तर कदाचित ओबीसी समाज दुखावेल या भीतीने ठाकरेंच्या पक्षाचे नेते ही कसरत करतायत. अलीकडेच विरोधी पक्षनेते आणि ज्यांनी गेल्या काही काळामध्ये स्वतःची प्रतिमा ओबीसी नेता अशा प्रकारे पुढे आणलेली आहे ते विजय वडेट्टीवार यांनी आज भुजबळांना सुनावलं. मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचं निमित्त करून विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांच्या भूमिकेशी फारकत घेतली. हेच विजय वडेट्टीवार अंबडमधल्या सभेमध्ये छगन भुजबळ यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर होते. परंतु आता विजय वडेट्टीवार छगन भुजबळांवर तीर सोडताना दिसत आहेत. छगन भुजबळ एकाकी पडलेले दिसत आहेत आणि हेच निमित्त साधून ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी भुजबळांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानिमित्ताने ओबीसी समाजाच्या मनामध्ये पक्षाबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओबीसींचे नेते भुजबळ हे एकाकी असल्याचं चित्र निर्माण झालं. शिवबाडाच्या नेत्यांना हा मौका वाटला आणि त्यांनी चौका मारून घेतला. भुजबळांची भलामण केली आणि मनोज जरांगे पाटील यांना फटकारलं. राजकारणाच्या भाषेमध्ये याला बॅलन्सिंग ॲक्ट म्हणतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीचा धुरळा निर्माण झालेला दिसतोय आणि हा धुरळा दिवसागणिक वाढत चाललेला आहे. आणि अशावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही शांत आहेत, दोघेही मूकदर्शक बनलेले आहेत. दोघांच्या तोंडून एकही वाक्य या संदर्भात निघालेलं गेल्या काही दिवसामध्ये आपण ऐकलेलं नसेल. सुषमा अंधारे या विषयावर एकूणच जे काय बोललेले आहेत म्हणजे मनोज जरांगे पाटलांबद्दल किंवा छगन भुजबळांबद्दल किंवा त्यांनी जो तारतम्याचा मुद्दा उपस्थित केला हे मुद्दे चुकीचे अजिबातच नाही आहेत आणि त्याचा विरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे. फक्त मुद्दा एवढाच येतो की राजकारणामध्ये तुम्ही जेव्हा एखादी भूमिका घेता तेव्हा ती भूमिका आपल्या पूर्वीच्या भूमिकेशी सुसंगत आहे का, ती भूमिका आपल्या नेत्यांनी याच्यापूर्वी घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत आहे का हे पडताळून बघण्याची गरज असते. आणि जेव्हा आम्ही त्या प्रकारे पडताळून बघितलं तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही काळापूर्वी मांडलेली भूमिका आणि आता सुषमा अंधारे ज्या प्रकारची भूमिका मांडतायत त्या भूमिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसत नाही आहे. ही राजकीय पलटीच वाटते. तारतम्याच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या सुषमा अंधारे आणि एकूणच शिवबाडाच्या नेत्यांचा या संपूर्ण प्रकरणावर बदललेला पवित्रा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या कसरती, खटपटी आणि लटपटी आपल्यासमोर आम्ही सातत्याने मांडतो आहोत. मराठा आरक्षण हा विषय आम्ही सातत्याने आपल्यासमोर उलगडून सांगतो आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.